नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या आई अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण इथे बिर्याणी बनवणार आहोत. बिर्याणीचं काही प्रमाण मी घेतलेलं नाही, अंदाजाने बनवत आहे. इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे, दही टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. हे छान मॅरिनेट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपण बिरिस्ता घालायचा, म्हणजे कांदा फ्राय केलेला आणि पुदिना टाकायचा. हे पूर्ण एकदम मॅरिनेट करून थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं. दुसरीकडे तर प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. बिर्याणीसाठी आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकतो, ते बासमती तुकडा टाकलेला आहे, खडे मसाले टाकलेले आहेत, लिंबू टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. एका साईडला आपण पातेल्यामध्ये जे अंदाजाने तूप घ्यायचं, कारण अंदाजच सर्व बनवत आहे, मी प्रमाणात नाही बनवत आहे. मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, खडा मसाले टाकलेले आहेत, टोमॅटो टाकलेलं आहे आणि ते छान परतून घ्यायचं. आपण ते सर्व परतून झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ना, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तेही छान परतून घ्यायचं, त्याला झाकण लावायचं आणि थोडं शिजलेला अंदाज लागतो आहेच आपल्याला. त्याच्यानंतर आपण ते शिजवून घेतलं की ते एका वाटीमध्ये थोडंसं साईडला काढून घ्यायचं आणि मग आपण जशा लेअर लावतो तशा लावून घ्यायच्या. थोडं चिकन साईडला ठेवलं की त्याच्यावरती आपण राईसची लेअर लावायची. नंतर परत सेम प्रोसेस, थोडाफार खाण्याचा कलर वगैरे टाकायचा, बेरिस्ता टाकायचा, परत आपण चिकन वगैरे टाकून द्यायचं. त्याच्या अगोदर आपण पुदिना आणि बेरिस्ता टाकून झाल्यानंतर टोमॅटोचे स्लाइस टाकायचे आपल्या आवडीनुसार, जसं आपण बनवू तसं. परत आपण भाताची लेअर टाकायची आणि नंतर आपण अजून परत ते चिकन राहिलं आहे ते टाकायचं. त्याच्यावरती परत आणि भाताचे लेअर लावायचे आपल्या तांदळाचे आणि कोथिंबीर आणि पुदिना आणि बेरिस्ताचे पूर्ण वरती लेअर टाकून झाकण लावून आपण दम द्यायचा आणि दम देऊन छानपैकी बिर्याणी खायची. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.